श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। उद्या 26 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे आणि या शेवटच्या गुरुवारी या वर्षातील शेवटची सफला एकादशी आलेली आहे। यामुळे या मार्गशीर्ष गुरुवारचं महत्त्व हे खूप अधिक पटीने वाढलेलं आहे। मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत केल्याने माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि लक्ष्मीच्या कृपेने घरातील दारिद्र्य दूर होऊन सुख, शांती, समृद्धी ही नांदत असते। तसेच ही वर्षातील सफला एकादशी आहे, तर या एकादशीचा व्रत करून भगवान विष्णूंची पूजा केल्याने सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश हे मिळत असतं। मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार आहे, यामुळे या दिवशी आपल्याला हळदी कुंकू म्हणजेच उद्यापन करायचं आहे, या व्रताची सांगता करायची आहे। हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे किंवा तुम्ही याला सेवा देखील म्हणू शकता। उद्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी तुम्ही उपवास नाही केला, उद्यापन नाही केलं तरीही चालेल, पण सकाळी उठल्याबरोबर बोला फक्त हे 2 शब्द। हे शब्द बोलता शत्रू तुमच्या समोर लोटांगण घालेल। जीवनातील सर्व अडचणी, संकट, अडथळे दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल। प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला यश मिळून तुमची भरभरून अशी प्रगती होईल। तर असे कोणते शब्द आपल्याला बोलायचे आहेत, कोणत्या वेळेत बोलायचे आहेत, याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। तर पहा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे जे 2 शब्द सांगणार आहे तर हे अत्यंत प्रभावी आहेत। प्रत्येक मनुष्याच्या जीवनात काही ना काही समस्या असतातच आणि या समस्यांतून सुटका करण्यासाठी तो नेहमी प्रयत्न करत असतो, परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्या समस्या या संपत नाही। तसेच आपल्या मनातील काही इच्छा खूप काळापासून अपूर्ण असतात, कितीही प्रयत्न करून त्या पूर्ण होत नाही आणि म्हणून जर तुम्ही उद्याच्या दिवशी हे 2 शब्द बोलले तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण जुनी इच्छा ही पूर्ण होईल। आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्या घरातील अगदी कोणीही करू शकतं। लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत हा उपाय कुणीही केला तरीही चालेल। जे लहान विद्यार्थी आहेत त्यांना अभ्यासात आपले मन एकाग्र करण्यासाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो। तसेच संतान प्राप्तीसाठी, नवरा बायकोची भांडणे दूर होण्यासाठी सुद्धा हा मंत्र अतिशय प्रभावी आहे। तसेच तुमच्या आयुष्यामध्ये काही संकट असेल, अडथळे असेल, प्रयत्न करूनही संकट, अडथळे हे दूर होत नसेल, कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल, तसेच कोणतीही गोष्ट ही तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा एखाद्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, जसे की आपल्या आजूबाजूला अशी जळाऊ प्रवृत्तीची लोक राहतात। बऱ्याच वेळा ती आपल्यासमोर खूप गोड आणि चांगलं बोलतात, परंतु त्या व्यक्तीच्या मनामध्ये आपल्याबद्दल एक नकारात्मकता असते, वाईट विचार असतात आणि त्या व्यक्तीमुळे आपल्या जीवनामध्ये अनेक समस्या ह्या येत असतात। तर असा शत्रू त्रास, शत्रुपीडा, नजरबाधा दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो। तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे। अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी सुद्धा चालेल। सकाळी उठल्याबरोबर आपल्याला अंथरुणामध्येच मांडी घालून बसायचं आहे। आपले दोन्ही हात हे आपल्याला आपल्या समोर धरायचे आहेत आणि या हातांकडे बघून तुम्हाला कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूल्ये तु गोविंद, प्रभाते कर दर्शनम हा मंत्र म्हणायचा आहे आणि भगवंताचे आभार मानायचे आहेत की त्यांनी आपल्याला हा आज दिवस दाखवला। मग पृथ्वीचे आभार मानले जाते की पृथ्वी आपला भार तिच्या पाठीवर उचलत आहे। मग आपण आपल्या आई वडिलांचं स्मरण करतो, त्यांना नमस्कार करतो आणि आपली सकाळ या श्लोकाने होत असते।
कराग्रे वसते लक्ष्मी म्हणजेच हाताच्या पुढच्या बाजूस लक्ष्मी ही विराजमान आहेत। करमध्ये सरस्वती म्हणजेच कराच्या मध्यभागी देवी सरस्वतीचा वास आहे। करमूले तू गोविंद म्हणजेच कराच्या मध्यभागी श्री विष्णूंचा वास आहे। आणि मग प्रभाते कर दर्शनम म्हणजेच अशा लक्ष्मी माता, सरस्वती माता, साक्षात भगवान श्रीहरी विष्णू यांच्या पावन सानिध्यात असणाऱ्या माझ्या या हाताला मी नमस्कार करतो। आणि जीवनात संपत्ती, ज्ञान, बुद्धी आणि देवाची कृपा मिळत राहावी यासाठी आपल्याला उद्याच्या दिवशी सकाळी उठल्याबरोबर या प्रभावी मंत्राचं पठण करायचं आहे। यानंतर तुम्हाला स्वच्छ स्नान करायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद तसेच थोडंसं गंगाजल टाकून स्नान करायचं आहे। त्यानंतर स्वच्छ कपडे तुम्हाला परिधान करायचे आहेत आणि आपल्या देवघरातील देवांची पूजा ही तुम्हाला करायची आहे। या दिवशी लक्ष्मी नारायण तत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा जास्त प्रमाणामध्ये जागृत असते। देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी 7 वेळा आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही येत असते आणि यामुळे या दिवशी लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत शुभ मानलं जातं। देवघरातील देवांची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला इच्छापूर्तीसाठी एक अतिशय उच्च कोटीची सेवा करायची आहे। ती म्हणजे तुम्हाला 11 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे। आता हे पठण तुम्ही सकाळी केले तरीही चालेल किंवा संध्याकाळच्या वेळेमध्ये केले तरी सुद्धा चालेल। आपल्या देवघरासमोर एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। आसन घ्यायचं आहे, आसनावरती बसायचं आहे, धूप दीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे। यानंतर दिव्याला लक्ष्मीला तुम्हाला नमस्कार करायचा आहे। तुमच्या मनामध्ये जी काही इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला संकल्प करायचा आहे, प्रार्थना करायची आहेत आणि यानंतर तुम्हाला या व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आहे। या दिवशी जो पण व्यक्ती मनोभावे या स्तोत्राचं पठण करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या 100% पूर्ण होतात। ही माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे। यामुळे तुम्ही उद्याच्या दिवशी या स्तोत्राचं अवश्य पठण करा। तसेच उठल्याबरोबर या मंत्राचं सुद्धा तुम्हाला पठण जे आहे तर ते करायचं आहे। जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती लावून श्रवण केले तरी सुद्धा चालेल। तसेच घरामध्ये मुलं असेल, मुलांना शिक्षणामध्ये यश मिळत नसेल, मुलांना मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा मुलांची कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यासाठी सुद्धा मुलं ही सेवा अवश्य करू शकता। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।